चार चार पाच पाच ट्रॉफिक वाले असून पण काहीच नाही, इकडे तिकडे फिरतात फक्त. फुल ट्रॉफिक. आधी मग कोणी काढलं? गावाकडचं होतं ती ब्लॉग, तू व्हॉट्सअपला पाठवला होता ती. हा मी थोडाफारच बघितलाय. काय थांबणं काय 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 खाता वेळेस बघ. त्यावेळेस मित्रांनो एवढं ट्रॅफिक होतं, खूप जाम, खूपच जाम होतं. कालपासून ते ट्रॅफिक खूप एवढं आहे. ट्रॅफिक लोकांना खूप त्रास होतो. भिवंडी वडपा साईड ना. ते पण फक्त 10 किलोमीटरचा प्रवास पण अजून झाले. गोपाल दादांना बोलले तेल टाकूया, 215चं खूप होईल. 215चं टाकता टाकता गोपाल दादा 2015 म्हणून गेले. बघ तुमचा साथीदार बघ, इकडे इकडे. काय टाकलं का? काय टाकलं का? मॅप मॅप हा टाकलंय. इकडे बघ ना किती खाली आहे. परत आता ट्रॅफिक जाम लागलेला आहे. तर परत आम्ही वरती गाडी चढवली, परत खालची उतरली, परत गाडी चढवली आणि हळूहळू खड्डे. अर्धा रस्ता तर आम्ही फुटपाथवरूनच पूर्ण गेला. फुटपाथमुळे आम्ही एवढं पुढे आलोय, नाहीतर आम्ही आता खूपच एवढ्या माग असतो ना. आता बरे खूप माग असतो. बुलेटच्या वरचं कसं फायरिंग आपल्या गाडीचं पडतं. TVS रायडर कंसात बुलेट. मित्रांनो आता इथून डाव्या साईडला रस्ता जाईल. इथून 9 किलोमीटर आहे, पण रस्ता एवढा खराब आहे की 2 व्हीलरला खूप अवघड आहे जाण्यासाठी. त्यामुळं सांभाळून आला तर तुम्ही सांभाळून जाऊ शकता. वंडी पाटलाय. जास्त काही स्टंटबाजी करू नका, एकदम हळूहळू जिथे रस्ता तिथे पाण्यात जास्त करून गाडी घालायचं टाळा तुम्ही, नाहीतर पडू शकता. आता खतरो के खिलाडी बघा गेले काका. खतरो के खिलाडीचे खड्डे काय कमी नाही. पाण्यात गाडी घालायची टाळा, जास्तीच्या गाडी घालायची टाळा तुम्ही. जर आपण इकडे तिकडे गेले की टाका पलटी. स्विमिंग पूल बघायला जाम मजा येणार. बघा रस्त्याची कामं चालू झालेली आहेत. कॉन्ट्रॅक्टर गोपालदादा टिचकुले आहेत, बांधकाम मंत्री. गोपाल गाडी आली तुझी, त्याला म्हणा लावू इथं. चालत गाडीच्या भाड्याला एवढा टाइम लागतो का? ते गाडी बघ ना कसली उचलते. मुद्दाम खाट्यात जाते. हा ना. अरे जम्पिंग जपांग आहे इथे पण. ही ना जय मल्हार गाडी आम्हाला दर्शन झालं. जय मल्हार पुढून सहलीची गाडी आली. लहान मुलांसाठी अशाच सहली काढल्या पाहिजे या ठिकाणी. महाराजांचे सगळी माहिती दिली पाहिजे गाड्यांची, अशी मंदिरांची. त्यावेळेस आपला खड्डे केवढाला दिला.
गेलो. उजव्या साईडला हा चुकीचा रस्ता जातोय. चालू तुम्ही जाऊ नका, गेला तरी तुम्ही मागे या. हा ब्रिज दिसेल छोटासा, त्या खालून गेलं ना त्या गावातून 1 किलोमीटर शॉर्टकट रस्ता आहे. पण पुढे कसं दरड कोसळल्यामुळे तो रस्ता बंद केला आहे. मॅपला हाच दाखवतो आणि दुसरा रस्ता आहे तो 1 ते 1.5 किलोमीटर एक्स्ट्रा वाढतोय. तुम्ही तिकडून जावा. हे बाबा गव्हर्नमेंट हा व्हिडिओच घेतो आहे. बघा आम्ही आता परत निघालो आहे. त्यामुळे इकडे येऊ नका तुम्ही. कसं आहे फायरिंग नाच करते का? फायरिंग बघा, फायरिंग कडक. त्याच रस्त्याने आम्ही चुकीच्या ठिकाणी या साईडला उजव्या साईडला गेलेलो. हा जो सरळ स्ट्रेट रस्ता जातो तिकडे तुम्ही जा. इथून 3-4 किलोमीटर आहे पुढे. खड्ड्यात आता हात दुखायला लागलेत. डायलॉग म्हणा ना. आइटम गई भाड़ में, हम आए पहाड़ में. गोपालचा डायलॉग आहे. पण आम्ही पुढे निघालो. गाव आलं इथे एक मोठा स्पेस आहे, तर तुम्ही समजा तुम्ही बरोबर आलात. इथून सरळ खालच्या दिशेने तुम्ही जावा मंदिराच्या इथून. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत आम्ही आता पोचलो आहे इथं. मस्त सिनेमॅटिक आहे पूर्ण. तुम्हाला दाखवतोच. पार्किंग आता पोचल्या तुम्हाला आम्ही मंदिराचे व्हिडिओ आणि फोटो दाखवतो. तुम्ही मस्त बघून घ्या काय नजारा आहे. जन्नत असा नजारा तुम्ही पाहू शकता. मस्त एकदम शांत वातावरण, ढगाळ, सुंदर. कसं वाटलं मित्रांनो मंदिर? व्हिडिओमध्ये किती छान दिसतंय. हे स्वरूपात पण एवढं मस्त मंदिर आहे. नक्की भेट द्या तुम्ही. आतमध्ये मस्त एवढी हुबेहूब चित्र काढलेत ना. आपल्या भारतात कलाकाराची कमी. त्या काळातील हत्यारे बघा, तलवारी, बिछवे, गोप, दानपट्टे, कुऱ्हाडी, कट्यार, छोट्या छोट्या तलवारी, सगळं इथे मस्त एकदम सजवून ठेवलेलं आहे. नक्की आपल्या मुलांना मुलींना नक्की दाखवा. ही विनंती आहे. ढाल बघा किती मस्त आहे. हे चिलखत बघा. हे भाले आहेत, एवढे मोठे आणि मस्त भाले आहेत ना. असंच मस्त दृश्य पाहत आम्ही थोडा वेळ बसलो. एक दीड जण असाच खड्ड्या, रस्ते, निसर्ग बघत आम्ही घरी निघून गेलो. चला मित्रांनो, भेटू आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की बघा तुम्ही आणि नक्की भेट द्या. एकदा याल तर परत याल. निसर्गरम्य वातावरणात जायला सुट्ट्या वाया घालवू नका. चला बाय.